या धर्मभूमी परिसरात 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ कार्याप्रसंगी उपस्थित असलेले, ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात ज्योत पेटवून कार्यक्रमाला सुरुवात केली, अशा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक एनर्जी देणाऱ्या सन्माननीय ज्योती दीदी, त्याच्यानंतर संविधानात्मक हक्क या शाळेच्या या भूमीवर बालमनावर जे संविधान कोरण्यात आलं आणि शाळेच्या माध्यमातून जे शिस्त शिकवली आणि या शिस्तीचं अनुकरण करत आपण आपल्या या देश सेवेसाठी ज्या तत्पर झाल्यात, खरं तर मी स्वप्नालीला म्हटलं होतं, या बाल गोपाळांसमोर जर तू तुझ्या वेशभूषेवर आले, कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा गणवेश हा अजूनही प्रभावात्मक राहिला असता आणि या मुलांमध्ये शिस्त अजूनही चांगल्या प्रकारे निर्माण झाली असते. पण असो, 4 शब्दातून जे सांगितलं की मोबाईल हा नक्कीच मानसिकतेवर परिणाम करणारा असतो आणि बाळांनो, माझ्या पालकांना विनंती असेल की आपण मोबाईल आणि टीव्ही पासून लांब राहायचं आहे. ज्यांनी पुन्हा आपल्या शब्द कौशल्याच्या माध्यमातून की सकारात्मक माणूस म्हटल्यानंतर आज भरकटत चाललेला आहे. खरं तर त्याला शांततेची गरज आहे, संयमाची गरज आहे, मनशक्तीची गरज आहे आणि मनशक्ती निर्माण करण्यासाठी मला वाटतं पूनम दीदी आपण 4-5 मिनिटांमध्ये खरंच माणूस पण या विद्यार्थ्यांमध्ये घडवलं. पूनम दीदी, रेणुका दीदी आणि ज्यांनी हे धम्मभूमी निर्माण केले, या आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पीटी धनविजय सर, ज्यांचं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सतत मोलाचं सहकार्य लागतं. देसाई मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गायकवाड सर, माझे सर्व मेहनती शिक्षकगण, पालक प्रतिनिधी आणि पालक आणि सर्व माझ्या लाडक्या बालगोपाळ विद्यार्थी मित्रांनो, खरंच आज आपण भारत देशात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. कारण या देशात सर्व धर्म समभाव, साधू संतांची भूमी, महापुरुषांची भूमी आणि या भूमीवर ते सन्मानाने आपल्याला जगता येतंय. आपल्या सगळ्यांना खरं तर 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन याचं महत्व आपल्या या प्रत्येक नागरिकाला आणि बालकाला माहिती असलं पाहिजे. पण बरेच आपण या दैनंदिन खरं तर माणूस हा सगळ्या पद्धतीने थोडस आता वेगळ्या म्हणजे जिथे भावनाच आता हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत, तसं देश सेवा किंवा इतर सेवा राहिलेली नाही. मित्र, 15 ऑगस्टला जेव्हा ध्वज फडकवला जातो म्हणजे 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दिल्लीला लाल किल्ल्यावर ते सन्मानाने पंतप्रधान महोदय हे ध्वज फडकवत असतात. हे 15 ऑगस्टला तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, 15 ऑगस्ट 1947ला. तो दिवस आपल्यासाठी वेगळा आहे. आणि 26 जानेवारी 1950 की ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या आपल्या देशाची घटना एका मला विद्यार्थीने खरं तर खूप चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थीने भाषण केलं की संविधान, आज या दिवसाला संविधानाचं महत्व आहे. आपल्या समोर जो फोटो तुम्ही जर बघितला असेल, सुरुवातीला ज्योती दीदींनी हार अर्पण केला की बाबासाहेब जी घटना लिहिलेली आहे, जे संविधान लिहिलेलं आहे ते त्या घटना समितीच्या हातात सुपूर्द करतायत आणि ती घटनेची अंमलबजावणी खरं तर 24 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थाने संविधानात्मक राष्ट्रपती पहिले जे झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ते राष्ट्रपती झाल्यानंतर खरं तर संविधान तेव्हा महत्वाचं ठरलं आणि राष्ट्रपती झाल्यानंतर मग 26 जानेवारीला संविधानात्मक आचारसंहिता आली आणि मग जिथं आपण राजपथ म्हणतो आता त्याला कर्तव्य पथ म्हणायला लागलेत आणि त्या कर्तव्य पथावर आजच्या दिवसाला म्हणजे 26 जानेवारीला राष्ट्रपती महोदय ध्वजारोहणाचं काम करत असतात.
15 ऑगस्टला ध्वज फडकविणे आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करणे हा या 2 दिवसाचा महत्वाचा फरक आहे. आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशात संविधानानुसार घटनेनुसार प्रत्येक नागरिक हाच वागायला लागलेला आहे. खरं तर स्वप्नाली खैरमोडेने जे आपल्या समोर जे शब्द व्यक्त केलेत मित्रांनो, तो संविधानाने दिलेला अधिकार. तुम्ही आपण जर संविधानाचं पालन केलं, संविधानाचे कलम जर वाचले, तर आज आपल्या या देशात अन्याय अत्याचार या गोष्टी होणार नाही. खरं तर संविधान आपण कार्यक्रमापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. संविधानावर आज देशामध्ये आपण पाहतोय काय काय प्रकार. अनेक राजकीय क्षेत्रातील लोक संविधान घटनेचा वापर करून एकमेकांमध्ये भांडतायत. त्या संविधानाच्या आतमध्ये जाऊन जर डोकावलं, संविधानाची पानं जर वाचली, तर या देशात नक्कीच भावना जागृत होतील आणि सगळा प्रत्येक नागरिक, बालकापासून तर मोठ्या नागरिकापर्यंत कायद्याचं पालन करून तो स्वतः आदर्श नागरिक या देशाचा निर्माण होईल. आणि म्हणून माझे सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती असेल जर आपल्या बालकाला या देशाचा आदर्श नागरिक बनवायचा असेल तर मित्रहो, आपण टीव्ही आणि मोबाईल हे बाजूला ठेवा. कारण टीव्ही मोबाईल मध्ये आपण पाहतोय माणूस घडत नाही, आपला वेळ वाया जातो आणि त्या टीव्ही मोबाईल मधील परिणाम नक्कीच हानिकारक आहेत. आणि म्हणून आपण ते बाजूला ठेवून या लहान मुलांवर, मोठ्या मुलांवर संस्कार कसे चांगले देता येतील हे पालकांनी. खरं तर मुलांचं भवितव्य जसं शाळा घडवत असते तसं पालकांच्याही हातामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या मुलांनी आज आपण एक संकल्पना करू की माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटना म्हणजे संविधान हे पुस्तक असलं पाहिजे. आणि त्या पुस्तकाचा आपण 4 पानं जसा वेळ मिळेल टीव्ही मोबाईल बाजूला ठेवून संविधानाचा अभ्यास करा, संविधान वाचा, तर आपल्याला नक्कीच या जीवनात ते उपयोगी ठरेल. आजच्या शुभ दिनी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि काही सूचना तुम्हाला पुढे देतो. विद्यार्थी मित्रांनो,